उन्हाळ्यामध्ये बार्लीचं पाणी हे अगदी शीतलता देणारं आहे, त्याच्यामुळे बार्लीचं वॉटर हे नेहमी उन्हाळ्यामध्ये पिलं जाते। ते घरी करण्याची पद्धत अशी आहे, बार्ली आपण दुकानात कुठच्याही धान्याच्या दुकानामध्ये ती मिळते, तर ती आणून स्वच्छ धुवून मी अशी कुकरला लावून घेतली आहे। तर कुकरमध्ये 1-2 शिटीमध्ये ती छान लगेच शिजते, लगेच भातासारखी ती शिजायला एकदम हलकी आहे आणि कुकरमध्ये तर ती एकदम लवकर शिजून जाते। कुकरमध्ये खूप पाणी घालून नाही शकत, म्हणून ती कुकरमधून काढून एका मोठ्या भांड्यामध्ये घालून त्यात भरपूरसं पाणी घालून आपण शिजवू शकतो। बस मग जितकं हवं तितकं पाणी घालून तुम्ही हे पाणी छान उकळायला ठेवून द्यायचं आणि अगदी छान घसघशीत अशी उकळी आली की मग गॅस बंद करून ते थोडंसं थंड करून मग बाटलीत भरून ठेवू शकतो आणि प्यायला तयार आहे। आवडत असल्यास थंड करून पण पाणी पिलं तरी चालेल। याची खरं तर टेस्ट अगदी भाताच्या निवळीसारखीच लागते। गाळून उरलेल्या बार्लीमध्ये परत पाणी घालून उकळावून तुम्ही असाच एक्स्ट्रॅक्ट काढू शकता। रूम टेम्परेचरचं किंवा थंडगार बार्ली वॉटर असंच पिलं तरी सुंदर लागते। हवी असल्यास त्यात पुदिन्याची पाने किंवा लिंबूचा रस घालून सर्व केलं तरी चालेल। तर उन्हाळ्यात शीतलता देणारे असे बार्ली वॉटर तयार आहे। तुम्ही याचा आनंद लुटा आणि आम्हाला कळवा। अशाच सुंदर रेसिपींसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा। व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद।